नाम जुगो होते सर काय मला काय करायचं परेश पेपर दे ना वो भाई वो ऑन करो मेरा ए जयसवाल वो ऑन कर मेरा अंदर से दादा तो ऐकावं लागेल मुंबई थोडा मागे रेंज भेटत नाही ए दादा बाजूला सरक ना पूर्ण कॅमेरामध्ये येतो ए अरे बद्री आता लावू देणार आहे आता लावू राहिलो होय कलेक्टरला बोलवून आले नाही आले ना त्यांना बसून या ना तुम बसा ना तिथे घेतली आपली छत्रपती संभाजीनगर हा माझा पी आहे. अरे हा किशोरचे भाऊ बघितलंच नाही आतापर्यंत किशोरचा भाऊ मागच्या वेळेला पण आला सुरू करायचं लागली ना ते आणले डॉक्युमेंट आणल्यामुळं ते तुमच्यापासून मग मी सांगतो समजा त्यात काय दुरुस्त आहे नाही. रमेश मिसाळ पोलीस सकाळी सांगितलं की आम्ही काही कागद घेऊन चाललो. आज प्रथमतः तर मी सन्माननीय माझे बंधू मनोजदादा जरांगे पाटलांकडे त्यांचा भाऊ म्हणून पुन्हा एकदा आलो आहे सांगतोय. आज अंतरवाली सराटीमध्ये मनोजदादांची भेट घेण्याची 2 कारणं होती. एक 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब मी स्वतः येऊन त्यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने जी SOP दिली ते SOP त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण सोडले. खरं तर दादांनी उपोषणाला बसूच नाही माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती. उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, एक भाऊ म्हणून होती. परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदाच येतो आहे कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती ती पाहण्यासाठी गेलो होतो. तर मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं, त्यासाठी मी तुमचं शतशः आभारी आहे. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले. मला असं वाटतं की हे निर्णय करत असताना
जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट GR या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले नव्हते. आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे. आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. ज्यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDCमध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत. त्या MIDCमध्येचं लकीर परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःचं या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं. आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नाने ती मदत झाली. आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो. आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नांनी झाला याचा देखील मला आनंद आहे. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही SOP बनवावी आणि ती SOP दादांना दाखवूनच बनवली गेली. त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले आहे. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं. त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरची, ते मैसूरला आहेत. परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं. आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले. आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे. आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे. आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायच्या आहेत, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते देखील आपण केलं आहे. तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करतं आहे. आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती. 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू झालं. एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब या उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला. आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे, यामध्ये आता ॲडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आलेत. परंतु सरकारची एक भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून शुक्राचार्य झारीतले बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडलं जाणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो. हे असं समजा की सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतोय. आणि यामध्ये वैयक्तिक एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून दादाला मी शब्द दिला आहे. आणि जेव्हा दादांनी मला आतापर्यंत आता या मागच्या 10, 12, 15 दिवसात फोन केले तेव्हा दादांना त्याचा तात्काळ निर्णय देण्याचा प्रयत्न मी केला. मी असं नाही म्हणणार की सगळीच कामं माझ्याकडनं होतील, परंतु जे काही शक्य आहे ते दादांसाठी, समाजासाठी, समाजाच्या हितासाठी कोणालाही न दुखवता मी परत सांगतोय. नाही तर आज दादा आणि मी भेटल्यानंतर आता काही लोक परत चालू करतील. ते चालू करण्याला मी घाबरत नाही. परंतु आम्ही जे करतोय हे समाज हितासाठी करतोय. जी दादाची भूमिका आहे, सगळे समाज बांधव आमच्यासाठी एक आहेत. कोणाच्या समाजाचं भलं झालं तर आम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही.
पण त्याबरोबर आमच्या मराठा समाजाचं देखील भलं झालं पाहिजे ही भूमिका दादानी घेतली. ती भूमिका आम्ही सातत्याने घेतो. यामध्ये दादानी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या शासन निर्णयाच्या बैठका सर्व आम्ही सातत्याने घेतोय. आणि 23 तारखेला आचारसंहिता 22ला संपल्यानंतर पुन्हा उपसमितीची एक बैठक लावली आहे. मी कालच माननीय विखे पाटील साहेबांना फोन करून सांगितलं की त्या उपसमितीच्या बैठकीमध्ये अधिकृत मला सदस्य म्हणून, निमंत्रित सदस्य म्हणून, आमदार म्हणून बोलवावं ही मागणी मी त्यांच्याकडे केली, जेणेकरून एखादा विषय जो दादांशी मी बोलतोय तो उपसमितीच्या बैठकीत होतो की नाही होतो याच्यावरती मला देखील कळलं पाहिजे. कारण मला शेवटी उत्तर द्यायचं आहे, सेतू मला बनायचं आहे. तर त्यांनी ती मागणी मान्य केली. मुख्यमंत्र्यांशी बोलून दादा आपण देखील त्यांना ते बोलायची मला खात्री आहे आणि निश्चितपणे तो सेतू बनण्याचं काम आपण करू. सर्वात मोठा विषय होता ज्या मुलांवरती गुन्हे दाखल केले होते, त्यामध्ये मला वाटतं 964 गुन्हे होते. त्यापैकी 902 गुन्हे मागे घेण्याचं काम जवळजवळ झालेलं आहे. त्यामध्ये कागदपत्र मागवण्याचं काम देखील सुरू झालं. 60-62 गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे होते त्यामध्ये माननीय विखे पाटील साहेबांनी फार स्पष्ट भूमिका मराठा समाजाच्या बैठकीत घेतली आणि ती बैठक ऑनलाईन होती, त्यामुळे ती जनतेसमोर आलेली आहे. त्यामध्ये जर 64 गुन्ह्यामध्ये आम्ही मदत करू नसू शकत तर ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ही भूमिका माननीय विखे पाटलांनी केली आणि त्याचं सर्व समितीच्या सदस्यांनी स्वागत केलं की अशा पद्धतीत भूमिका घेतली. आणि मी देखील DG साहेबांची भेट घेतली. DG साहेबांना मी देखील ते सांगितलं. अतिशय प्रामाणिक अधिकारी या राज्याचे DG आहेत, त्यांनी देखील सांगितलं की यामध्ये आपण मार्ग काढून कोर्टामध्ये हे गुन्हे कमी होऊन त्या मुलांच्या शिक्षा कमी होतील यासाठीचा आपला प्रयत्न आहे. ऑफ द रेकॉर्ड काही कामं काही मुलांनी इथे आल्यानंतर मला सांगितली होती जी MPSCच्या मुलांच्या परीक्षेची होती, आपण SCBCचा ज्या काही निर्णय झाला तेव्हाची काही विषय होते, असे अनेक निर्णय होते ज्याच्यावरती आता चर्चा चालू आहे. आणि काल मला बऱ्याच मुलांचा फोन आला, मी येतोय म्हटलं सगळी तुमची कामं मार्गी आहेत. काही कामं आहेत ती आचारसंहितेमुळे थांबली होती, ती देखील मार्गी लागतील. पण मला एक आज विश्वास वाटतोय की जे काही GR निघाले, जे काही कागदपत्र मी इथे आज आपल्यासमोर आणू शकलो, या सर्व कागदपत्र मी आज दादांना देण्यासाठी इथे आलो आहे. आणि मी दादांना सांगितलं होतं की दादा जेव्हा काहीतरी काम होईल त्यावेळेला तुमच्याकडे मी भोजनासाठी येईन. आणि दादांनी मोठ्या मनाने मला आज इथे भोजनासाठी बोलवलं आहे. आणि तारक साहेबांनी मला वाटतं आमच्यासाठी जेवणही चांगलं केलं असेल. त्यामुळे आज दादांबरोबर बसून जेवण करणारे खूप काही मी आज इथे चर्चा करायला आलो नाही आहे. मला एक असं वाटतं की आपण सातत्याने जर संपर्कात राहिलो, सातत्याने एकमेकाला मदत करत राहिलो, सातत्याने चर्चा करत राहिलो, सर्वच कामं सरकार स्तरावरती पूर्ण होतात असं नाही, पण ते पूर्ण करायसाठी जर आपली इच्छाशक्ती असेल तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला थांबवू शकणार नाही. मुख्यमंत्री अतिशय पॉझिटिव्हली आता या सर्व गोष्टींमध्ये मदत करतायत. एक महत्त्वाचा विषय मराठा समाजाचं मंत्रालय कक्ष निर्माण करण्याचा आहे, त्याचा देखील 23 तारखेच्या बैठकीत निर्णय होईल. तो जवळजवळ फाईल तयार झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याचा देखील हे केला जाईल आणि भविष्यात पुढे त्याचं मंत्रालय बनवण्याची जी प्रोसेस आहे केंद्रापासून राज्यापासून केंद्रापर्यंत ती देखील पुढे केली जाईल. त्याचा प्रयत्न देखील आपण करू. या व्यतिरिक्त माझ्याकडून जर काय राहिलं असेल, माझ्याकडून जर समाजासाठी काम करत असताना कुठली चूक झाली असेल तर मी समाजाची देखील माफी मागतो. आमचे मराठा योद्धा, ज्यांनी आज संघर्ष योद्धा आपण ज्यांना म्हणतो, त्यांना देखील मी विनंती करतो की एखादी चूक झाली असेल तर मोठा भाऊ समजा कान पकडून मला सांगा की हे करायचं आहे, ते निश्चितपणे आम्ही करू. मागच्या दादांच्या आंदोलनात एका अपघात झाला एका गाडीचा, ज्यामध्ये एक मुलगा दगावला. त्यांच्याकडे दादा जाऊन आले, त्यांना जे काही सहकार्य करायचे आहे, ती विहीर विजवायची आहे, त्याला सरकारने 5-5 लाख रुपये आणि केंद्र सरकारने 2-2 लाख रुपये दिले. त्यामध्ये अजून त्यांना भरीव मदत करण्याची मागणी दादांनी केली. त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते देखील आपण करायचा प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त ज्या मुलांचा अपघात झाला त्यामध्ये त्यांना बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं, तिथे 3.5 लाखाची भरीव मदत सरकारने त्यांचं हॉस्पिटल भरायला केलं. 5 लाखाचं बिल होतं. दादांच्या विनंतीनंतर मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं वरचे 1.5 लाख रुपये देखील त्यांचे भरले. कारण कुठल्याही मुलाला, समाजाच्या मुलाला खिशातून पैसे घालायची गरज लागू नये ही भावना आमची होती. इवन ज्याच्या घरात मयत झालं आहे, म्हणजे जो आमचा दगावला आहे, त्याच्या घरी देखील मी आपल्या समाजाची काही कार्यकर्ते पाठवले होते. दादा स्वतः जाऊन आले. त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, दादांनी मला सांगितलं, तर निश्चितपणे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आपण स्वतः करू, हे देखील आश्वासन मी दादासमोर देतो. आणि असे अनेक मुलांना नोकरी असतील, शिक्षण असेल आणि ज्या काही गोष्टी असतील त्याच्या सर्व फायदे आपल्याला
ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या 8 निर्णय झाले त्या निर्णयाच्या गोष्टी मिळतील एवढंच मी बोलतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद. ही काढून घ्या. ही काढून पण संख्या वाढवली आहे. 34 होती ती 56 करायचं सगळं मोडी लिपीचं. याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय आपण घेण्याचा, त्याच्यावरती आपण कायदेशीर सल्ला देखील घेतो आहोत 2 विषयांमध्ये. तो एक विषय माझा बोलायचा राहिला जो सातारा गॅझेटच्या बाबतीतला होता. सातारा गॅझेटच्या बाबतीत दादांची परवानगी घेऊन आम्ही ॲडव्होकेट जनरलला ते डॉक्युमेंट पाठवले आहेत. त्याच्यापैकी कुठेही जर आपण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात काही उपद्रवी लोक जी कोर्टात गेली आहेत जिथे आपला फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही परिणाम होणार नाही याचं ओपिनियन आपण मागितलं आहे. तेही आपल्याला 30 तारखेपर्यंत येणार आहे. ते आल्यानंतर पुन्हा एकदा दादांकडे मी चर्चा करणार आहे. दुसरा विषय, जात पडताळणीचं जे समिती आहे, ही समिती महाराष्ट्रामध्ये 1995 साली माधवी जाधव मला वाटतं त्यावेळेला ती झाली होती आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की राज्य सरकारने समिती बनवून त्यामध्ये निर्णय घ्यावे. पण कर्नाटक असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिकडे अशा कुठल्या प्रकारच्या समिती नाही आहेत. तत्सम प्राधिकरण अधिकारी म्हणजे SDMच्या पातळीवरती ते देता येतं. तर आपण त्याच्यामध्ये देखील सुप्रीम कोर्टामध्ये काय ॲफिडेव्हिट केल्यानंतर आपली ही अट रद्द होऊन ही जी चक्री आहे ही कुठे बंद करता येईल यासाठी देखील आपण येणाऱ्या 3 महिन्यात प्रयत्न करतो आहे. आणि ही चक्री बंद करून आमच्या समाजाच्या, सर्व समाजाच्या लोकांना या जात पडताळणीचं जो काय नाहक त्रास होतो हा पूर्णपणे बंद करून ही सरकार तुमच्याबरोबरही भावना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दादांची एक मुख्य मागणी होती ती म्हणजे सातारा गॅजेटची. सांगितलं ना मी तेच. सातारा गॅजेटमध्ये ॲडव्होकेट जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे त्यांना आपण पाठवलेलं आहे. त्यात ते नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टीसाठी 20-25 दिवसाचा कालावधी घेतात कारण त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञांचे सल्ले ते घेतात. त्यामध्ये मी 30 तारीख आम्ही डेडलाईन धरली आहे. 2-5 दिवस मागे पुढे झालं तर मी दादांशी त्या विषयावरती बोलतो. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या सगळ्या नोंदी कधीपर्यंत चिटकवण्यात येतील? नाही, या 58 लाख नोंदी आहेत. जसं आम्ही म्हटलं की त्याचे प्रत्येकाचे प्रिंटआउट काढणं त्याला, कारण दादांची मागणी होती की आम्हाला नुसता गट्टा देऊ नका, तर आम्हाला ते जिल्हा निहाय, तालुका निहाय, ग्रामपंचायत निहाय करून द्या. तर ते त्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कक्ष काम करतो आहे. कलेक्टर साहेब देखील त्यामध्ये हो म्हणते. आपण डिव्हिजन ऑफिस वाईज सगळं सॅग्रिगेट करून देतो आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे ज्यावेळेला त्या नोंदी येतील त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल की आंतरवाली सराटीची जर ग्रामपंचायत आहे तर इथे किती नोंदी झाल्या आहेत, किती लोकांना मिळालं, किती लोकांना नाही मिळालं. मग त्या आता आपण एका गावामध्ये 700-800 घरं असतात. आपल्याला 1 मिनिटात माहिती पडतं की या गावात घरात कोण आहे. एक मोटरसायकलवरनं माणूस पाठवला की त्याला सांगता, अरे बाबा तुझी नोंद आली आहे, तू केलं का? तर या भावनेतून ते काम करायचं आपल्याला. ते 2-5 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण ते एवढं भक्कम काम होईल की 58 लाख लोकांपर्यंत ते पोचून जाईल आणि त्या 58 लाख लोकांचा फायदा होईल. त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना देखील त्याचा भविष्यात फायदा केला जाईल. काय दिलं म्हणजे काय पाहताय तुम्ही? मी तर ज्या दिवशी आपण उपोषण स्थगित केलं त्याच दिवशी आपण सरकारचे मनापासून आभार मानले. कधी नव्हे ते पहिल्यांदाच असं वाटलं लाडभाऊच्या माध्यमातून की मुख्यमंत्री साहेब मराठा समाजाचं काम करायला लागले म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहे ते सत्य बोलतो. त्याने काय होतं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण होईल, नसता मी पण दुटोपी भूमिकेत काय असं होईल. विखे पाटील साहेबांनी या दोघांच्या मध्ये आहेत, लाडसाहेबाच्या आणि मुख्यमंत्री साहेबाच्या,
न होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी करण्याचं काम कधीच मुख्यमंत्री साहेब करत नव्हते, ते यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब करायला लागले. पूर्ण केलेत असं म्हणत नाहीये मी, करायला लागलेत. म्हणजेच आमच्यासाठी ते एक आशादायी काम सुरू झालं आहे. आम्हाला पण मराठा समाजाला कुठंतरी आता आशा वाटायला लागली की नक्कीच काही दिवसात का होईना या सगळ्या मागण्या आपल्या कायमच्या तडी जातील. आणि मी सांगताना सांगितलं होतं बाबा, हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण होत आहे. या आंदोलनाला कुठंतरी एकदा तोडगा काढायचं. तुम्हाला द्यायचं आहेच ना, ते एकदाच द्या. तुम्ही उगाच 2 महिन्याला म्हणजे ते काय येड्यात काढल्यासारखं करायला नको. जसं की येड्यात काढल्यासारखं म्हणजे काय, आम्ही भोळे बापले लोक आहेत, आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवायचा आणि ते येड्यात काढल्यासारखं होऊ नये. आंदोलन सुरू असलं त्या काळामध्ये यायचं आणि शासन निर्णय करायचे. आणि मग माणूस काय करतो, भोळ्या आशेनं माझ्या समाजाचं कल्याण झालं म्हणून आम्ही कुठंतरी उठतो. पण कुठंतरी एक बघा, आपण जे म्हणतो ना, एक रक्ताची माया असती, ती माया कुठंतरी गुंतलेली असते. म्हणून आपण आपला माणूस म्हणून चेहऱ्याकडे बघून विश्वास ठेवतो. आपण गावखेड्यात गरीब गावात शेतात वाढलेली लेकरं आहेत, आपल्याला कुठंतरी आपला चेहरा दिसल्याच्या नंतर आपला आहे रक्तामासाचा म्हणून विश्वास ठेवायला लागतो. परंतु विखे पाटील साहेबांनी लाड साहेबांना दोघांना माझं सांगणं आहे की बाबा, तुमच्यामुळं आम्ही मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. तो विश्वास सार्थ करण्यासाठी कामं पटापट करा. तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना, आज पण द्यायचंच आहे. तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त, तर ते माणसाला असं वाटतं याने लयच खस्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे ही मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधासहित तुम्ही पुरवले. ते बी शालेय याच्यापासून तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्यात, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्या.